ऍक्टिंग करायचं आपल्याला. मला तिथलं चित्रण कसलं शंका विचारायचं परत मारेल असं जे जे चित्र काय सांगतात ते आपल्याला समजून सांगणारे माणसं असं आहे. शंका म्हणजे काय प्रदर्शन जे आहे सर्व हे प्रत्येक चित्र आपल्याला काय जे आपले दाखवतं. ग्रंथ आहेत का नाही भविष्य मालिका पुराण त्यामध्ये सुद्धा जगन्नाथ आहे ना, सत्यवान महाप्रभू त्याचं चित्र नाही का नाही तर त्या भविष्य मालिका पुराणामध्ये अगोदरच केलं हे काय आताचं देखील नाही नाही. किंवा हे ग्रंथ स्वतः आपण हे ग्रंथ पहिलेच आहे जगन्नाथ पुरीमध्ये आपले स्वतः राम पाहिजे. हां ते आपले कबीर साहेब. हां नाथ हो काही आपण काय म्हणतो सगळ्यांचा मोक्ष झाला हनुमानचा मोक्ष झाला माझा मोक्ष झाला हो कोणाला बरं तर काही हनुमंतच बघायचं त्रेतायुगमध्ये होतं हनुमान सतयुगमध्ये मार्कंडेय होतं त्रेतायुगात हनुमान आहे हो ते द्वापार युगमध्ये सुबल सगळ्यांचा होता नारद हां असं नीलमधलं नील हां नगमेलमधलं हे तीर्थयुगातलं दृश्य मानलं त्रेतायुगात आहे ना. हां बरं म्हणजे सगळ्या पुण्याचाच मोक्ष नाही झाला सगळे कधी काय असं जांबुवान त्रेतायुगात म्हणजे हां. रामाच्या युगात जांबुवान. हां तर हे सगळे जण असं ह्या सगळं ह्या ग्रंथ लिहिलेलं आहे भविष्य माझे काय आणि हा संत रामपाल महाराज नाही त्याचं बाई आपले आता हे सांगायचे मूळ आम्हाला हे जे मार्गदर्शन हे करायचं जे चित्राचं- हे- ह्या चित्राचं मार्ग तेव्हा ही भविष्य मालिका ग्रंथातील भविष्यवाणी नंबर 4 आहे तर त्या नोका भविष्य मालिका एक अत्यंत रक्षण मूलमंत्र द्यावा म्हणजे त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे 4 नंबरच्या गुप्त वाणीमध्ये तो असा एक मंत्र दे काय श्वासोश्वास से करना होगा आज पूरी दुनिया में केवळ संत रामपाल महाराज श्वासोश्वास ही मंत्र मिळतात ही गुरुजी हे काय स्थान आहे मूलमंत्र आहे ना स्थानमध्ये गणेश मंदिर आहे स्वादिष्टानमध्ये ब्रह्मच आहे नाशिकमध्ये विष्णू हृदयमध्ये शंकर पार्वती आणि कंठमध्ये दोन पाच गुप्त नाम 5 मंत्र ते अख्ख्या जगात पुन्हा करतात फक्त संत रामपाल त्यामुळे ही भक्ती पण आपल्याला सुरुवात केली सगळं ही मंत्र वाणी नंबर 6 चक्रवर्ती राजा बने श्री जगन्नाथ कबीराव जगात हां चक्रवर्ती पूर्ण जगाच्या सत्ता असायची सत्ता म्हणजे आपल्या राजकारणी सत्ता नाही का आध्यात्मिक सत्ता आहे पूर्ण जगावर राज्य म्हणजे ते चालू आहे तसं ब्रह्मांडाचा हां संचालक हां त्याचं बघा हे उलटा झाड आहे आता हे आपण काय करतो आतापर्यंत हे भक्ती उलटीत करत होतो हां गीताच्या अध्याय नंबर 15च्या 1 2 3 4 ते जर युवक आपण काय करतो आता ते 3 महिन्याची भक्ती उलटी करतो आपल्याला इथं सळ करायचं ब्रह्मा लगेच आहे का नाही तिथं आपल्याला पाणी घालायचं म्हणजे ब्रह्मा विष्णू शाखा लागतात आणि आपण पाल्यामध्ये आहे पाल्याला सुखरूप खूप मिळतं मुळात पाल्यापासून तिथं आपण काय केलं आपल्या जवळ असल्यामुळं आपण ब्रह्मा विष्णू एकाच देव म्हणतो तर ते काय मुळात पाणी मिळाल्यामुळेच आपल्याला सगळं सुख शांती समाधान मिळतं तर आपण आतापर्यंत त्यामुळे आपल्याला सुख लागतं आपला मोक्ष होतं आपण चालतं 84 योजनेतून जातो आतापर्यंत आपण महेशपर्यंतच भक्ती केली. हां बघ ती आधुनिक सरळ भक्ती करायचं. त्यांचे मंत्र आहेत बघा तिथं मूल मंत्र आहेत गणपतीचा मंत्र आहे तिथं आहे आपल्या चतुर्पंकडी ही साधना म्हणायची मूळ साधना गुरुजीची ही चित्र दाखवतात. तर ह्यांची साधना करायची गुरुजी आपले संत रामपाल महाराज आहे पूर्ण सनातन हितेश आहे ते सनातन गुरुजी नाहीत ते सर्व ह्या ब्रह्मा विष्णू ह्या दुर्गादेवी गणपतीचा आदर सत्कार करतात आणि हे सत्कार शास्त्रानुकूल भक्ती सर्व मानव समाजासाठी ही व्यक्ती आहे असं कोणी हिंदू हिंदू मुस्लिमसाठी हिंदूचं शरीर वेगळे नाही किंवा
कोणाचं शरीर वेगळं नाही. हां. पूर्ण मानवाचं शरीर एकच आहे बरं. आणि पूर्ण मानवाच्या शरीरात ही देवी देवता देवी पंचदेवता देवता आहेत आणि ही आणि ह्यांची त्याची साधना साधना करायची. करायची. हां, आपल्याला तेव्हा आपण ते रामपाजी महाराज सांगतात. संत रामपाजी महाराज सणाची हां. तेच ब्रह्मा विष्णू यांची भक्ती सांगतात तर सनातन कशी आपल्या ह्यांच्या मार्फत साधना करतो देवांच्या शरीरातली हीच देव सर्व सर्वच मानवाचं. मानवांच्या शरीरामध्ये ही देवता आहे आणि ह्याची साधना करून आपल्याला मोक्ष होतो. असं ह्या चित्राचं वर्णन आहे. तर इथं पण बघा हे सगळे आपले धर्मग्रंथ आहेत. तर हे सगळं आपले असे ग्रंथ आहेत ज्यामध्ये संत रामपाजी महाराज आहेत ना ते एक पूर्ण परमात्मा कोण आहे वह परमात्मा कवि बेगावी है। ठीक आहे. परमात्मा का दिया तो एक कवियम है, यही कवियम वहाँ दिखा था। नाव घ्या. तर हे बघा हे तुझे बसा की? हा ग्रंथ आहे बघा. बघा पहले आप इसको कंप्लीट करो दिखाता हूँ तर यामध्ये बघा काय सांगितले गोरखनाथ शॉर्टकट में थोड़ी आणि कबीर साहेब आहे ना बाहर आ जाओ ना फिर. त्यांची कशी चर्चा झाली. वो तो मैं कह ही रहा था बाहर आ जाता हूँ तभी तो बोल रहा हूँ आपण काय म्हणतो आप की मानते कहाँ हो गोरखनाथची नील आणि कबीर साहेबांच्या इथं वार्ता 82 नंबर पानावर आहे. कबीर जी और गोरखनाथ का ज्ञान युद्ध शुरू हुआ और गुरु गोरखनाथ जी ने कबीर जी की खिल्ली उड़ाते हुए अपना त्रिशूल निकाला और अपनी सिद्धि बल पर त्रिशूल के बीच की नोक पर जा बैठे और बोले कि मैं तो यहाँ बैठकर युद्ध करूँगा, क्या तुम मुझसे लड़ोगे? कबीर साहब ने मुस्कुराते और अपनी जेब से कपड़े बुनने वाली कच्चे सूत की गुल्ली निकालकर उसका छोर पकड़कर गुल्ली आसमान की तरफ उछाल दी. गुल्ली आसमान में चली गई और कबीर साहब कच्चे सूत पर चढ़कर आसमान में पहुंच गए और बोले, गोरख मैं तो यहाँ से ज्ञान युद्ध करूँगा. गोरखनाथ बेहद तिलमिला गए. फिर भी गुरु गोरखनाथ ने अपने अहम में कई टेढ़े मेढ़े सवाल किए और कबीर जी का जवाब सुनकर उनके छक्के छूट गए और गुरु गोरखनाथ ने विद्वानों की उस सभा में अपनी हार मान ली. म्हणजे कबीर साहेबच्या समोर गोरखनाथजी एवढं सिद्ध पुरुष होतं त्यांनी सुद्धा हार मानली. दोऱ्याच्या गुंडीवर वर गेले. तर म्हणजे हां गोरखनाथला नाही ना त्यांनी काय केलं आपलं अहंकार म्हणजे हां त्याच गोष्टीमध्ये ते अडवलं. फक्त तिथं तेवढ्या गोष्टीपुरतं त्यांना ते हरवलं. ज्ञान चर्चेमध्ये हां ज्ञान चर्चेमध्ये ज्ञान चर्चेमध्ये गोरक्षनाथला कबीर हां गुरु केले ना गुरु केले सतनाम दिले. तिथे एक कबीर साहेबांची वाणी आहे, वार आहे गोरख वार आहे दत्त वार लय दुरू पर लाद म्हणजे वार वार साईड आहे दुरू पर लाद अर्थ गोरखनाथ सगळे वार आहे ती पार नाही ती अजून. हां 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 असं नाही. त्याच्यामुळे गोरखनाथ सगळ्यांना आहे का नाही फक्त सतनामच दिलं. बरोबर. तर ही सगळी प्रदर्शनी आहे आपल्याला भक्ती करायची आणि सतलोक हा जो सतलोक आहे ना महाप्रभू आहे. हे कबीर साहेब आहे का नाही ते स्वतः रामबाजी महाराजांच्या रूपात आलेले आहेत. कबीर साहेब आहेत ना ते स्वतः रामबाजी महाराजांच्या रूपात आता ते जो पण आपण सगळं रामबाजी महाराजांच्या ज्ञानाची योग्य होत आहे नाही तोपर्यंत आपल्याला रामबाजी महाराज आणि कबीर साहेबांचे खरे जाणून ज्यामुळे त्यांचं आध्यात्मिक ज्ञान मिळत आहे तर आपल्याला रामबाजी महाराज आणि कबीर साहेबांचा फेस फक्त रामबाजी महाराज आहेत कबीर साहेब दिसतात. रामबाजी महाराजांची आध्यात्मिक प्रदर्शनी सतलोक आश्रम घराणा जिल्हा सोनीपत हरियाणा. तर यामध्ये सर्व आम्ही महाराष्ट्र सोलापूर येथून आलेलो आहे संत रामबाजी महाराजांच्या दर्शनाला आणि त्या दृष्टीने आम्ही आपल्या आध्यात्मिक प्रदर्शनीचा आज अभ्यास म्हणजे पाहणी केली आणि आज आपण पुण्यातून जातो आणि परमात्मा अशी आम्हाला चरणावर यावी येण्याची संधी मिळावी आज आम्ही त्याच्या प्रार्थना आणि आम्हाला अशी सेवा करण्याची संधी द्यावी. सच आहे गोड सद्गुरू रामबाजी भगवान की जय. दाखवलं
त्यांनी आम्हाला ते झाड दाखवलं हां त्याचं प्रमाण कुठं आम्हाला आहे का गीतेमध्ये वेदामध्ये त्याचं जरा दाखवा बरं आम्हाला त्या झाडाचं वर्णन प्रमाण तुम्ही ही भगवद्गीता प्रमाण त्या झाडाचं आम्हाला मिळालं तर बरं होईल. ही भगवद्गीता आहे आणि या भगवद्गीतेचं का सगळे गीता वाचतात पण त्याचं समजू शकत नाही बघा कोणी हे संत रामपालजी महाराजांनी आपल्याला काय केलं आहे या गीतेतला श्लोक पहिला जसं बारक्या पोराला शिकवताना आहे बघा तसंही आपल्याला गीता प्रयोग म्हणजे आपल्याला शिकवलेले आहे ह्या गीतातला अध्याय नंबर आहे 15 आहे आणि श्लोक नंबर आहे 1 आहे बघा तर ह्याच 15च्या अध्यायाच्या 1 मध्ये लिहिलेला आहे ऊर्ध्वमूलम अधशाकम हां अश्वतम प्राहु अयम छंदाशी असे पर्णानी यतम वेद सविद्य हां आदी पुरुष रूप हे काय तर मूल परमेश्वर राहतो आणि अधशाखा म्हणजे नीचेवाली शाखा हां हां खाली शाखा आहे हां कि संसार रूपी वृक्ष हां अविनाशी कहते हैं हाँ। तो वेद जिसके पत्ते कहे गए हैं उस संसार वृक्ष को जो पुरुष मूल सहित तत्व से जानता है वह तत्वदर्शी संत आहे बरं मग ही तत्वदर्शी संताची भूमिका कबीर साहेबांनी 600 वर्षापूर्वी केली ती त्यांची वाणी एक आहे अक्षर पुरुष एक पेड आहे हां निरंजन वाकी डाळ आणि 3 देवा शाखा आहे 5 तत्वदर्शी कोण झाला ही कबीर साहेब हे तत्वदर्शी संत आहे आणि तेच परमात्मा आहे कारण जसं एखाद्या शाळेत एक मुख्याध्यापक सर पण मुख्याध्यापक जो असतो का नाही तो एखाद्या वर्गाला शिकवतो पण तो शिक्षक पण असतो आणि ज्यावेळेस तो मुख्याध्यापकाच्या सिंहासनावर खुर्चीवर बसेल ना त्यावेळेस तो मुख्याध्यापक असतो आणि ज्यावेळेस एखाद्या शाळेचा ज्यावेळेस एखाद्या क्लासचा तो एक वर्ग शिक्षक बी असतो त्यावेळेस तो वर्ग शिक्षक नसतो ज्यावेळेस शिकवत असतो तसं कबीर साहेब जे आहेत का नाही ते हिथं ज्यावेळेस येतात का नाही तर ते संतांच्या रूपात येतात आणि साधारण शिक्षकाची साधारण मानवाच्या भूमिकेत असतात आणि ज्यावेळेस आणि ज्यावेळेस त्यांचं ते मूल आदी पुरुष रूपी मूळ रूप आहे का नाही ज्यावेळेस ते सतलोकमध्ये असतात ना जसं आपण येतात तर त्यावेळेस ते एक अनंत कोट ब्रह्मांड सिंहासन ज्यावेळेस बसतात का नाही त्यावेळेस पूर्ण परमात्मा तसं एकच व्यक्ती संत बी असतो आणि भगवान बी असतो तसं एकच व्यक्ती मग सर पण असतो हां आणि मुख्याध्यापक असतो एका शाळेत मुख्याध्यापकची भूमिका तेच तेच करतात आणि शिक्षकाची भूमिका तेच तेच करतात करतात तसं ही परमात्मा कबीर साहेब असतात नाही तो स्वतः अनंत ब्रह्मांडाचे मालिक पण आहे आणि ते संत पण आहे ते गुरु पण आहे संताची भूमिका तेच करतात गुरुची भूमिका मला एक की तुम्ही भगवद्गीतेमध्ये म्हणते की आम्हाला तुमचा कबीर देव परमात्मा कसा हां हां तरी कसं दाखवायचं कबीर साहेबाचं नाव आहे का ना असं नाव भगवद्गीतेत कबीर साहेबाचं काय तर भगवद्गीतेचा अध्याय नंबर 8 आहे का त्या श्लोक नंबर 9 मध्ये सांगितलेला आहे इथे किती श्लोक आहे हा 12 तर एक आहे का कबीर साहेबाचं नाव आहे पूर्ण इथे लिहिलेलं अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये 9 मध्ये सांगितलेलं आहे की जो पुरुष इथं कवींचं ह्याने काय करतेला आहे सर्वज्ञ केलेला आहे तर कवीचा जे एखाद्या शब्दाचा अर्थ जसे एखाद्या मुलीचं नाव कीर्ती असेल आणि माझी कीर्तीने माझ्या कीर्तीने 10वी पास केली तर अशी एखादी आई जर म्हणाली तर कीर्तीचा जर अर्थ केला तर काय होतं त्याचा अर्थ महिमा म्हणजे त्याचा अर्थ केला तर ती मुलीचं नाव निघून जाते तर कीर्तीने 10वी पास केली तर कीर्तीचा अर्थ जसा तसा ठेवा लागतो बरोबर 10वी पास कोण झालं मग ते सगळ्यात जर अर्थ करत बसला तर त्या मुलीचं नाव सापडणार नाही तसं ह्यांनी काय केलेलं ही अर्थची करत गेली का नाही ते सगळ्यात प्रत्येकच नाव ब्यांना कळलं नाही की कोण नाव आहे आणि त्याचा अर्थ करायचा का नाही तसं इथं काय केलेलं आहे कवी हां तर त्या कवीचं काय केलेलं आहे ह्याने अर्थ केलेला आहे तर ते कवीचा अर्थ करायचा नाही कवी कुठला सर्वज्ञच नाही ना होत आता इथं कवी किती आहेत मग ते सर्वज्ञ म्हणजे सर्वांचं जाणकार आहेत का सुख दुःख भविष्य काय जाणकार आहेत का मग ते परमात्मा आहेत तर हे जो कवी आहे का नाही तो सर्वज्ञ आहे तो परमात्मा तोच कबीर आहे तो त्याचा कबीर आहे. असं तुमचं इथं काय सांगण्यात सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हां. ही आहे 4 वेदांचा कीर्ती सारांश कीर्ती आणि भगवद्गीता आहे ना 4 वेदांचा सारांश आहे हां जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला तुकाराम महाराजांचा अभंग आहे का घेतला तर त्या अभंगामध्ये काय असतं शेवटी तुका म्हणे असतं तुका म्हणे म्हणजे कोण तुकाराम महाराज संत तुकाराम. तुकाराम ही शब्द शोधण्यासाठी त्यांच्या आपल्याला जीवनात जावं लागतं हां जीवनात तेव्हा त्यांचं तुकाराम हे 4 अक्षराचं नाव पूर्ण सापडतं आणि त्यांच्या ज्यावेळेस गाठ्यात येईन आपण त्यावेळेस तिथे फक्त तुका म्हणे असते हां कारण तिथं ते त्यांचं ती महिमा देवाची सांगतात तसं ही भगवद्गीता आहे का नाही 4 वेदांचा सारांश आला आणि ह्या पूर्ण परमात्म्याचं काय थोडक्यात की अभंग समजा आणि ह्यांची जीवनी कबीर साहेबाची जीवनी जी आहे का नाही ती वेदात आहे पूर्ण आणि ते वेदामध्ये कबीर देव 4 अक्षर लिहिलेला आहे कबीर देव कबीर देव कबीर देव जसं तुकाराम आणि हिथं आल्यानंतर काय कवी 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 असं आहे. कवीचा पूर्ण अजून कुठं हा मग मला म्हणतात की बाबा सगळ्यात शंकर श्रेष्ठ आहे हा मग आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल
विचारतात माझ्या घरातले प्रश्न काय मला होतं ना काय नाही, बरोबर आहे ते नाही. काही जण ते शंकर नाही. श्रेष्ठ आहेत म्हणतात काय तो म्हणतात कुठं विष्णू आहे श्रेष्ठ साधना? आहेत बरोबर आपल्या आम्ही हिंदूमध्ये फक्त असंच शंकर होतं हे आहे आमचा शंकरच खरा अशी मला प्रश्न पडतात हे शंकर हे काय आहे? ब्रह्मा विष्णू शंकर आहेत त्याने 3 गुण आहेत. हा, ठीक आहे. 3 गुण रजगुण ब्रह्मा आहे, सद्गुण विष्णू, तमगुण जमनी. तर त्यांची काय झालंय अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 12 मध्ये ते 3 गुणांची भक्ती करणारे मनुष्य में नीच दूषित कर्म करवाले त्यांना म्हटलेलं आहे बघा. अध्याय नंबर 7चा श्लोक नंबर 12 बघा. त्यांना गुण काय म्हटलेला आहे? गुण ते आमचे ते अध्याय नंबर 7 आहे, श्लोक नंबर 12 आहे बघा. और भी जो सत्गुण से उत्पन्न वाले भाव है, सत्गुण से काय होतं या पालन पोषण धारण पोषण होतं. भाव आहे ना त्यांचा पिता आहे ब्रह्मा विष्णू महेश, जसं आपण सृष्टी रचनेमध्ये पाहिलं ते ब्रह्मा विष्णू महेशचा पती निर्माता आहे ना, तो काळ भगवान आहे. आणि तो काळ भगवान हा गीताचं ज्ञान श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलतोय. आणि तो काय म्हणतोय की ही जी जो होणेवाला भाव आहे म्हणजे धारण पोषण तो माझ्यापासूनच होत्या. नंतर रजोगुणापासून जी भाव आहे रजोगुणापासून उत्पत्ती होत्या ती बी माझ्यापासूनच होत्या. आणि तमोगुणापासून मी संहार ते पण मीच करतोय. उन सबको तो मुझसे ही होने वाले है ऐसा जान, परंतु वास्तव में मैं उनमें और वे मुझ में नाही. आता बघा तुम्ही म्हणता ना शंकराचे आम्ही म्हणजे शंकर श्रेष्ठ आहे म्हणते शंकरला आई वडीलच तर नाही हिथं बघा हिथं मग हिथं रजगुण ब्रह्मा का 3 गुण है का गुणों के कार्य सात्विक राजस आणि तामसीन तीनों प्रकार के भाव से सारा संसार प्राणी समुदाय मोहित हो रहा है. इन तीनों गुणों से परे ह्या 3 गुणांच्या बाहेर म्हणजे रजगुण ब्रह्मा सत्गुण विष्णू शंकर तमोशंकर नाही 3 गुणांच्या बाहेर आहे का नाही ब्रह्म काळ तर त्याला कोणी ओळखत नाही आपण. आणि म्हणून हा देव काय म्हणतोय बघा त्या त्यांची भक्ती करणाऱ्याला क्योंकि हे अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुण में मेरी बड़ी दुस्तर हे खतरनाक आहे म्हणजे त्यात पण प्राप्तच होऊ शकत नाही. आणि मुझकही निरंतर बसते वेस माया का उल्लंघन करते म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच्या बाहेर उल्लंघन करणे म्हणजे काय की ब्रह्मा विष्णू महेशच्या पलीकडचं जो देव आहे त्याला ओळखणे. मग ही काळ बघून काय म्हणतोय बघा माया के द्वारा जिनका ज्ञान हा राज्या चुका आहे म्हणजे ह्या 3 त्रिगुणमय माया आहे का नाही या तिघांच्याच भक्तीमध्ये त्यांची बुद्धी हरली आणि त्याच्या पुढे त्यांना देवच कोण ओळख माहिती माया के द्वारा जिनका 3 गुणात माया के द्वारा जिनका ज्ञान हरा जा चुका हरा जा चुका है. हुए बघा ऐसे असुर स्वभाव का धारण किए हुए मनुष्य में नीच दूषित कर्म करने वाले मूड लोग मुझको नाही बसते म्हणजे ह्या तिघांचीच भक्ती करतात आणि माझी भक्ती कोणीच करत नाही असं एक काळ भगवान श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलतोय. मग आता मला सांगा इथं शंकराची भक्ती कशी श्रेष्ठ होईल? ह्यांची 3 त्यांना माहित नाही ना हे सगळं आध्यात्मिक ज्ञान आहे का नाही आध्यात्मिक त्यासाठी की भगवद्गीतेने एक ऑप्शन ठेवलेला आहे बघा की 4:34 मध्ये की तू तत्वदर्शी संतांच्या शरण जायला सांगितलं इथं बघा 4:34 मध्ये सांगितलं कोडवड आहे त्याला. तर हे म्हणजे सगळं हे ज्ञान जे आपल्याला हे ज्ञान आम्हाला पण माहित ज्ञान नव्हतं. गीतेचं सुद्धा ज्ञान आपल्याला तत्वदर्शी संतांच्या शरणात गेल्याशिवाय गीता बी समजू शकत नाही. असं त्याचा भावार्थ आहे. हे ज्ञान आहे का नाही आता हे मी तुम्हाला सांगतोय पण आम्हाला पण माहित नव्हतं. मी सांगतोय कुठनं तर संत रामपाल महाराजांची सगळं सत्संग हे सगळं आम्ही बघितलं लोकांनी तर सांगितलंय की हे ज्ञान आहे का नाही उस ज्ञान को तू तत्वदर्शी ज्ञानियों के पास जाकर समझ उनको भली भांति दंडवत प्रणाम करने से उनकी सेवा करने से और कपट छोड़कर सरलतापूर्वक प्रश्न करने से वे परम तत्व को भली भांति जानने वाले ज्ञानी महात्मा तुझे उस तत्व ज्ञान को उपदेश करेंगे. उस तत्व ज्ञान म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश के भी ऊपर कोई भगवान है आणि त्याची प्राप्ती करण्यासाठी तू तत्वदर्शी संतांना शरण जायला सांगितलं. म्हणून आपण काही प्रत्येक जण काय करतो की मनमुखी सगळेजण आपली भक्ती करून भक्ती करते तर तसं नाही त्याच्या अडचण नाही. गीता ज्ञान देताना बी गीता समजून सांगितली परंतु तत्वदर्शी संताला तू शरण जा तेव्हाच तुला ही ज्ञान गीतेचं सुद्धा समजू शकल मिळू शकेल असं त्याचा भावार्थ आहे पूर्ण. पण काय झालं आपण आपली जी बुद्धी आहे का नाही ती ब्रह्मा विष्णू महेश 3 गुणातच अडत होती. त्या 3 गुणांच्या बाहेर जो आहे का नाही देव त्या काळ भगवान किंवा कबीर साहेब तिथपर्यंत कोणी पोहोचत ब्रह्मा नाही. विष्णू महेश पर्यंत आपली बुद्धी बुद्धी अडकली आणि त्याच्यामुळे शिवाय देते काळ भगवान की माया के द्वारा जिनका ज्ञान हरा मनुष्य में नीच मूड लोग दूषित कर्म करने वाले मुझको नाही मुझको नाही. आता आपण तर बसतोय ना आता हे श्रीकृष्ण मी सांगतो ते कृष्ण आहे कृष्ण म्हणजे विष्णू आहे आपण तर कृष्णाची भक्ती करतोय तर ते कसं म्हणेल की माझी आता आपण भक्ती करतोय का नाही मग तरी सुद्धा ते काय म्हणते माझी भक्ती करत नाही. तर ह्याचा अर्थ काय झाला की ह्याच्यामध्ये जो कृष्णामध्ये जो प्रवेश करतोय ना तो म्हणते की माझी भक्ती मला कोणी करत नाही आणि ह्या तिघांचीच भक्ती करते ती ते सुद्धा
समजून सांगतोय सांगतोय आपण. ही ह्यात ब्रह्मविष्णू महेशचीच भक्ती करते, ही गीता ज्ञान देता म्हणतोय माझी सुद्धा भक्ती करत नाही तर परमात्म्याची कावा करणार तिथं असं त्याचं वर्णन आहे. करावं करणार आनंद. हे असं आहे बघा. सच. तरी संपूर्ण ज्ञानासाठी आहे का नाही तुम्ही सगळं रोज सत्संग ऐकून आपण म्हणजे गुरुजीचे सत्संग आहे प्रश्न महत्वाचे. विचारतात त्याचे हो, हो. उत्तर देण्यासाठी आपल्या तरी पाशी 3 पाहिजे ना गुणांचं आहे का नाही काहीतरी, 3 असं नाही का? गुणांचे म्हणून कबीर साहेबांचे माझ्या ते घरातले देतात बाहेरले देतात कबीर साहेबांचीच वाणी आहे 3 गुण 3 देवकी जो करते भक्ति उनकी कदे न होए मुक्ति गुण तीनों के भक्ति में भूल पड़े संसार और कहे कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार मग हे 3 गुण कोण तीन गुण. तर ही ब्रह्मा विष्णू महेश आहे आणि मेन आता जे विचारण्याचे तात्पर्य काय गीतेचं हां. तर ही गीता ही मेन गाईड आहे आपली guide. सर्व मानवांसाठी सर्वांसाठीच ही गाईड आहे आणि ह्याच्यामध्येच दडलेलं आहे रस आद्य असं आहे 4 वेदात